पालघर, पुणे आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी। मुसळधार पावसाची चिन्ह। मुंबई, ठाण्यासह कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट। मुंबईत आज समुद्राला मोठी भरती। दुपारी समुद्रात सर्वाधिक 4.67 मीटर उंचीची लाट उसळण्याचा अंदाज। आपण सगळे एकाच बोटीतले आहोत। बोट बुडाली तर सगळेच बुडतील, ही सरसंघ चालकांची भूमिका। राष्ट्र निर्माणाची सरसंघ चालक मोहन भागवत आणि मुस्लिम विचारवंतांच्या भेटीचा उल्लेख करत सामनाच्या अग्रलेखातून सरसंघ चालकांचं अभिनंदन। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हिंजवडी परिसराची पाहणी करताना पारा चढला। विकास कामात आडवा येणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, दादांचे निर्देश। जालना मतदारसंघातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात। गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। महायुतीत मानपमान नाट्य। सामाजिक न्याय विभागाच्या बैठका परस्पर घेऊ नका। मंत्री शिरसाटांचं थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र। तर बैठका घेण्याकरता परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही, मिसाळ यांचा पलटवार। कोयना एक्सप्रेसचे इंजिन बदलापूर स्थानकात फेल। अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावरून केला जीवघेणा प्रवास। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दिल्या जाणाऱ्या दर्शन पासमध्ये काळा बाजार झाल्याचं समोर। पोलिसांनी 5 जणांना केली अटक। आज 26वा कारगिल विजय दिन। आजच्याच दिवशी पाकिस्तानी सैन्याला धूळ चारत कारगिलच्या पर्वत रांगांवर आपल्या योद्ध्यांनी फडकवला होता तिरंगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।